जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, विशाल गोखलेंची माघार. जैन मुनींची भेट घेतल्यानंतर मोहोळांच्या गोखले कन्स्ट्रक्शनला सूचना, सूत्रांची माहिती. मेल पाठवला असला तरी भरोसा नाही, व्यवहार रद्द होत नाही तोवर शांत बसणार नाही. ट्रस्टीज पळून गेले. मोहोळ स्थायी समितीमध्ये गेल्यावर विशाल गोखलेंची संपत्ती वाढली, रवींद्र धंगेकरांचा आरोप. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दुसरा आरोपी पीएसआय गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. लैंगिक शोषण केल्याचा आरोप. महिलेच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये नावाचा उल्लेख. महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नाही. मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो. मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्लीन चिट. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन. डॉक्टर महिलेला न्याय न मिळाल्यास तुम्ही फटके खाणार, रमेश पाटलांची निंबाळकरांना धमकी. 2 वर्षानंतर मंत्री बनवतो, अजितदादांनी शब्द दिलाय. 1 वर्षामध्ये पुन्हा मंत्री बनणार, त्यात काही किंतु परंतु नाही. राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे धर्माराव बाबा आत्रामांचे संकेत. निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. मतदार याद्यांची देशभरात विशेष सखोल फेरतपासणीबाबत आयोग पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता. मनसेच्या केंद्रीय समितीची सकाळी 8 वाजता शिवतीर्थवर बैठक. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. नागपुरात अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्सचा शुभारंभ. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्स सेवेला हिरवा झेंडा दाखवला. लंडनमधून आलेल्या वाघ नखांचं उद्यापासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन. कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनख पाहता येणार. देशात यापुढे क्रिप्टोकरन्सी मालमत्ता मानली जाणार, त्यावर मालकी हक्काचा दावा केला जाऊ शकतो. मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.